ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे यांच्या स्वागतासाठी वार्तांकन करत असताना काही माध्यम प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती। खुद्द जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित एका कॅमेरामॅनच्या अंगावर धावून गेले होते। कोल्हापूर प्रेस क्लबनं या घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती। दरम्यान आज लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पत्रकारांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या। कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। त्यानुसार कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकारांच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली। भविष्यात असे प्रकार होणार नाहीत असं सांगून घडलेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। शिष्टमंडळात कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, विजय केसरकर, दुर्वा दळवी, समीर मुजावर, सुखदेव गिरी, अनिल देशमुख यांच्यासह माध्यम प्रतिनिधींचा सहभाग होता।